नागाव फाटा येथे कारच्या धडकेत मोटरसायकलस्वार जखमी. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टीलसमोर कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिवाजी कदम पुलाची शिरोली येथे राहतात. त्यांचा आयशर टेम्पो असून सायंकाळी 5 वाजता काम आटोपल्यानंतर ते आपला टेम्पो शिरोली एमआयडीसी येथे पार्किंग करून घरी निघाले होते. त्यांची मोटारसायकल नागाव फाटा येथे कोल्हापूर स्टील समोर आली असता त्याचवेळी पुण्याहून आपल्या कुटुंबियांसमवेत राहुल पाटेल राहणार कळंबा हे आपल्या कारमधून येत होते. त्यांना महामार्गावरील दुभाजकाचा अंदाज न आल्याने दुभाजक चुकवायच्या नादात त्यांनी शिवाजी यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत शिवाजी हे हवेत उडून स्विफ्ट गाडीच्या बोनेटवर पडून जखमी झाले, तर त्यांची मोटारसायकल जवळपास 200 फूट फरफटत जाऊन सेवा रस्त्यावर पार्किंगला उभ्या असणाऱ्या टेम्पोला जाऊन धडकली. या अपघातात शिवाजी कदम हे जखमी झाले असून मोटारसायकल व कार गाडीचे नुकसान झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून नाहीतर शिवाजी हे दुचाकीसोबत फरफटत गेले असते तर मोठी दुर्घटना घडली. घटनेनंतर शिवाजी यांच्या नातेवाईकांनी कार चालकास मारहाण केली. मारहाण केल्यामुळे राहुल हे कुटुंबियांसोबत असल्याने भयभीत झाले होते. जखमीस उपचारासाठी शिरोली येथील खासगी इस्पितळात नेण्यात आले आहे. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली.